हॅलो गाईज, तर आज आहे माहेरातला तिसरा व्लॉग. आज होता शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी सुट्टी असते पप्पाला. पप्पा पण घरी होते आज, तर त्यासाठी दुपारच्या वेळेस आम्ही असं फ्री बसलो होतो. जेवण आज काही बनवलं नव्हतं, सकाळी नाश्ता केला त्यानंतर जेवण नव्हतं बनवलं, तर मग आता दुपारी आम्ही पोहे बनवून खात होतो. त्यासाठी मी पप्पाला कांदा मिरची कट करून दिली आणि इकडे पप्पा बनवायला घेत आहेत पोहे, कारण की त्यांच्या हातचे पोहे एकदम स्वादिष्ट बनतात, मला तेच आवडतात. पोह्यांसाठी आता कढीपत्ता आपल्या अंगणातच आहे म्हटल्यावरती तो घ्यायला गेली. त्यानंतर कांदा मिरची कापून दिल्या आणि पप्पाचे पोहे बनवता. इकडे बघा, छान असे पोहे बनवून तयार झाले आणि ते आम्ही मस्त गरमागरम पोहे एन्जॉय केले. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी आता मी काही कामं वगैरे तर नाही करत, पण असे छोटी मोठी हेल्प करत असते मम्मीला. मसाला तयार करून देत होती, त्यासाठी कांदा भाजायला घेतला होता. आणि त्यानंतर हे बघा, आज शुक्रवार आहे तर बाजार पण असतो. भाज्या आणल्या आणि त्या धुवून ठेवल्या होत्या, म्हणजे त्यातलं पाणी निघाल्यावरती आणि कोरड्या झाल्यावरती त्यांना फ्रीजमध्ये ठेवता येतील. तर इकडे मी हे मटकी धुवून देत होती मम्मीला, जेणेकरून म्हणजे मटकीची भाजी बनवायला बरं होईल म्हणून. बघा, इकडे दिवा पण लावून झाला होता आजीचा. हे बघा, मटकी धुवून ठेवली. त्यानंतर मी घेतला टोमॅटो आणि कोथिंबीर कापायला. कोथिंबीर इतका छान होता ना, हिरवागार मस्त. तो पण कट करून घेतला. मला असा कापायला आवडतो कोथिंबीर, हिरवा हिरवा छान दिसतो ना, त्यासाठी. आणि इकडे ना माझा अवतार तुम्ही इग्नोर करा, कारण माहेरी आल्यापासून मी जरा जास्तच आळशी झाली आहे आणि गरमी होत असते, त्यामुळे मी एनी टाईम हे गाऊनवर राहणं जास्त पसंत करते, कम्फर्टेबल वाटतं म्हणून. बघा, सगळ्या भाज्या आता फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि मम्मी इकडे मला हा लसण दाखवत होती शेवटच्या ह्याच्यात. आणि आमची मटकीचा रस्सा तयार आहे, तरीवाली मटकीची भाजी असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि थोडा वॉक केला. चला तर मग बाय.